श्री स्वामी समर्थ. नमस्कार वृषभ राशीच्या जातकांनो, हा व्हिडिओ पाहिल्याशिवाय या मंगळवारी घराबाहेर पाऊल टाकण्याची चूक करू नका. कारण काळपुरुषाने तुमच्या नशिबाचा पट उलटला आहे. सर्वात आधी हे डोक्यात फिट बसवून घ्या आणि ही भविष्यवाणी केवळ आणि केवळ या येणाऱ्या मंगळवारसाठीच आहे. मंगळवारचा सूर्योदय तुमच्या कुंडलीत रक्तासारखा लाल रंग घेऊन येत आहे, जो एका मोठ्या युद्धाची नांदी ठरू शकतो. या मंगळवारी साक्षात बजरंगबली हनुमान तुमच्या राशीचा पहारा देणार आहेत. त्यांच्या गदेच्या एका प्रहाराने तुमच्या आयुष्यातील 3 अशा शुभ घटना घडणार आहेत, ज्या पाहून तुमचे शत्रू थरथर कापतील. तुमच्या नशिबाच्या बंद कड्या एका झटक्यात तुटून पडतील. पण थांबा, मंगळवारी सूर्य मावळण्यापूर्वी एक असा भयानक काळ तुमच्या समोर उभा ठाकणार आहे, ज्याचा विचार केला तरी तुमच्या काळजाचा ठोका झुकेल. एक अशी अशुभ घटना जी तुमच्या हसत्या खेळत्या संसाराची राखरांगोळी करण्यासाठी टपून बसली आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, मंगळवारी नेमकी ती कोणती भयंकर चूक आहे जी तुम्हाला पाताळापर्यंत नेऊ शकते? हनुमानजीचे सुरक्षा कवच असूनही अशी कोणती काळी शक्ती आहे जी तुम्हाला मंगळवारी रडवण्यासाठी सज्ज झाली आहे? हे गुपित तुम्ही आज जाणून घेतले नाही तर मंगळवारची रात्र तुमच्यासाठी काळ रात्र ठरू शकते. हा केवळ इशारा नाही, तर मंगळ ग्रहाने दिलेली ही शेवटची चेतावणी आहे. तुमचा घात करणारा तो रक्ताचा नातेवाईक कोण आणि बजरंगबलीचा वरदहस्त मिळवण्यासाठी तुम्हाला मंगळवारी नेमके काय करायचे आहे हे या व्हिडिओमध्ये दडलेलं आहे. तुमच्या संपूर्ण आयुष्याचे गुपित जर तुम्हाला स्वतःचा आणि आपल्या कुटुंबाचा जीव प्रिय असेल तर हा व्हिडिओ 1 सेकंदही न चुकता शेवटपर्यंत पहा. कारण मंगळवार तुम्हाला राजा बनवणार आहे किंवा तुम्हाला आयुष्यभराची जखम देणार आहे, ही निवड तुमची आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, या मंगळवारी तुमच्या राशीत ग्रहाचे एक असे रणकंदन माजणार आहे, जे तुमच्या आयुष्यातील गेल्या अनेक वर्षाची मरगळ झटकून टाकणार आहे. तुमच्या राशीचा स्वामी शुक्र आणि ऊर्जेचा कारक मंगळ यांच्यात एक अत्यंत संघर्षमय पण फायदेशीर युती होत आहे. ही केवळ ग्रहाची साधी हालचाल नसून तुमच्या नशिबाचा हिशोब चुकता करण्याची वेळ आली आहे. गेल्या अनेक महिन्यापासून ज्या संधीसाठी तुम्ही रक्ताचे पाणी केलं, ती संधी आता साक्षात हनुमानजीच्या कृपेने तुमच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. ग्रहाच्या या बदललेल्या चालीमुळे तुमच्या कार्यक्षेत्रात आणि वैयक्तिक आयुष्यात अचानक वादळासारख्या हालचाली वाढणार आहेत, की वेळ डोळे झाप मिटून बसण्याची नसून निसर्गाने दिलेल्या या सुवर्ण संधीवर झडप घालण्याची आहे. तुमच्या कुंडलीतील धन आणि लाभस्थानावर होणारा ग्रहाचा हा प्रभाव तुमच्या सुप्त शक्तींना जागे करेल. या बदलाच्या काळात तुम्हाला सुरुवातीला प्रचंड अस्वस्थता किंवा अनामिक भीती वाटू शकते, पण लक्षात ठेवा, काहीतरी भव्य घडवण्यापूर्वी जुन्या गोष्टीचे विसर्जन होणे अनिवार्य असते. या उलथापालथीचा सर्वात मोठा परिणाम तुमच्या आर्थिक स्थितीवर होईल. ग्रहाची ही प्रचंड शक्ती तुम्हाला अशा काही धाडसी पावले उचलण्यास प्रवृत्त करेल ज्याचा तुम्ही स्वप्नातही विचार केला नव्हता. जे शत्रू तुमच्या प्रगतीत आजवर भिंत बनून उभे होते, ते आता मंगळदेवाच्या प्रहारामुळे स्वतःच बाजूला होतील. बजरंगबलीच्या आशीर्वादाने ग्रहाची ही मोठी उलथापालथ तुमच्या आयुष्यात यशाचा एक नवीन सूर्योदय घेऊन येणार आहे. या बदलाकडे दुर्लक्ष करणे तुम्हाला महागात पडू शकते. वृषभ राशीच्या जातकांनो, मंगळवार हा पवनपुत्र हनुमानजीचा वार आहे आणि या दिवशी तुमच्या राशीवर त्यांची अभयमुद्रा राहणार आहे. वृषभ राशी पृथ्वी तत्वाची आणि स्थिर रास असल्याने तुमच्या सहनशक्ती जास्त असते, पण जेव्हा संकट मर्यादेबाहेर जाते तेव्हा केवळ संकटमोचन हनुमानच आपल्याला वाचवू शकतात. या विशेष दिवशी हनुमानजीची कृपादृष्टी तुमच्या अशा प्रकारे पडणार आहे. तुमच्या घराच्या भोवती एक अदृश्य सुरक्षा कवच, संरक्षक कवच तयार होईल, जे कोणत्या काळ्या शक्तीला तुमच्या उंबरठ्यावरच भस्म करेल. या मंगळवारी तुम्हाला असा अनुभव येईल की तुमची अत्यंत कठीण, रखडलेली आणि अशक्य वाटणारी कामे कोणाच्या तरी मध्यस्थीने किंवा दैवी योगायोगाने आपोआप पूर्ण होत आहेत. हनुमानजीची ही सुरक्षा तुम्हाला केवळ बाहेरील शत्रूपासूनच नाही, तर तुमच्या स्वतःच्या मनातील शंका, आळस आणि निराशेपासूनही वाचवणार आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, तुमचे मन आता हिमालयासारखे स्थिर होऊ लागेल आणि तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे जाण्याचा योग्य मार्ग सापडेल. ज्यांच्या पाठीशी साक्षात बजरंगबली उभे आहेत, त्यांचे
काळही काही वाकडे करू शकत नाही. तर वृषभ राशीच्या जातकांनो, हनुमानजीच्या आशीर्वादाने या मंगळवारी तुमच्या आयुष्यात पहिली मोठी शुभ घटना घडणार आहे. ती म्हणजे अडकलेल्या धनाचा लाभ आणि कर्जातून मुक्ती. जर तुमचे पैसे अनेक वर्षापासून कुठे अडकले असतील किंवा तुम्हाला पैशाची प्रचंड चणचण भासत असेल, तर या मंगळवारी तुम्हाला अचानक धनप्राप्ती होईल. लक्ष्मीची पावले हनुमानजीच्या कृपेने तुमच्या घरात उमटताना दिसतील. तुमची आर्थिक बाजू इतकी मजबूत होईल की तुम्ही भविष्यातील मोठी स्वप्ने पाहण्यास सज्ज व्हाल. दुसरी शुभ घटना तुमच्या स्थावर मालमत्ता आणि जमिनीशी संबंधित आहे. जर तुमचे जमिनीचे किंवा घराचे व्यवहार रखडलेले असतील, तर या मंगळवारी ते मार्गी लागतील. नवीन घर किंवा वाहन घेण्याचे तुमचे स्वप्न आता सत्यात उतरणार आहे. कुटुंबातील एखाद्या जुन्या वादावर पडदा पडेल. घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. या शुभ घटनेमुळे तुमच्या सामाजिक प्रतिष्ठेत मोठी वाढ होईल. तिसरी शुभ घटना तुमच्या संतानाशी आणि भविष्यातील यशाशी जोडलेली आहे. तुमच्या मुलांकडून एखादी अशी आनंदाची बातमी मिळेल ज्यामुळे तुमचा ऊर अभिमानाने भरून येईल. जे तरुण नोकरीच्या शोधात आहेत त्यांना या मंगळवारी त्यांच्या कष्टाचे फळ मिळेल. तुमच्या कामाचे सर्वत्र कौतुक होईल आणि ज्या लोकांनी तुम्हाला कमी लेखले होते तेच लोक आता तुमच्या समोर नतमस्तक होतील. या 3 घटना तुमच्या आयुष्यातील एका सुवर्ण काळाची सुरुवात ठरणार आहेत. वृषभ राशीच्या जातकांनो, सुखाच्या या लाटेत आणि 3 शुभ घटनांच्या आनंदात असतानाच एक अशुभ घटना तुमची झोप उडवू शकते. ती घटना तुमच्या अतिविश्वास किंवा अतिहळवेपणामुळे घडू शकते. या मंगळवारी तुमच्या रक्ताच्या नात्यातील किंवा खूप जवळच्या व्यक्तीकडून तुमचा विश्वासघात होण्याची दाट शक्यता आहे. तुम्ही ज्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवता तीच व्यक्ती तुमच्या प्रगतीच्या आड येण्याचा प्रयत्न करेल. तुमच्या गुप्त गोष्टी कोणासमोर तरी उघड झाल्यामुळे तुम्हाला मोठी मानहानी सहन करावी लागू शकते. दुसरी मोठी सावधगिरी म्हणजे तुमच्या वाहन आणि प्रवासाकडे लक्ष द्या. या मंगळवारी वेगावर नियंत्रण ठेवा, कारण ग्रहाची स्थिती अपघाताचे संकेत देत आहे. तसेच लोहार किंवा अणकुचीदार वस्तूपासून विशेष सावध राहा, कारण एखादी लहान दुखापत मोठे रूप घेऊ शकते. शत्रू तुमच्या कमजोरीचा फायदा घेऊन तुम्हाला कायदेशीर कचाट्यात अडकण्याचा कट रचत आहे. त्यामुळे मंगळवारचा दिवस अत्यंत सतर्कतेने घालवा. ही शुभ घटना टाळण्यासाठी तुम्हाला या मंगळवारी मौन पाळणे आणि कोणाच्याही वादात न पडणे हितकारक ठरेल. कोणालाही उधार पैसे देऊ नका. नवीन करारावर स्वाक्षरी करताना कागदपत्रे नीट तपासा. तुमची एक छोटीशी बेसावधगिरी हनुमानजीच्या कृपेला बाधा आणू शकते. सावध राहा, कारण हे संकट तुमच्या आनंदावर विरजण घालण्यासाठी टपून बसलं आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, ग्रहाची मोठी उलथापालथ तुमच्या बाजूने वळवण्यासाठी आणि त्या अशुभ घटनेचा प्रभाव नष्ट करण्यासाठी ह्या मंगळवारी तुम्हाला हनुमानजीचा हा रामबाण उपाय करायचा आहे. सकाळी स्नान आटोपल्यानंतर लाल किंवा केशरी रंगाचे वस्त्र परिधान करा आणि हनुमान मंदिरात जाऊन त्यांच्या चरणी सिंदूर अर्पण करा. विशेष उपाय म्हणून हनुमानजीच्या समोर बसून हनुमान चालीसा किंवा बजरंग बाणचा पाठ करा. त्यांना गुळ खोबरं किंवा बुंदीच्या लाडूचा नैवेद्य दाखवा. एक विशेष गोष्ट लक्षात ठेवा, या मंगळवारी आपल्या खिशात एक लाल रंगाचा रुमाल ठेवा. संध्याकाळी तुळशीपाशी आणि हनुमानजी समोर चमेलीच्या तेलाचा दिवा लावा. हा उपाय केल्याने तुमच्या राशीतील सर्व दोष भस्म होतील आणि हनुमानजीची गदा तुमच्या प्रत्येक संकटाचा चक्काचूर करेल. वृषभ राशीच्या जातकांनो, हा मंगळवार तुमच्यासाठी केवळ एक दिवस नसून तुमच्या जीवनातील सर्वात मोठे वळण ठरणार आहे. बजरंगबलींनी तुम्हाला ही संधी दिली आहे, पण ती टिकून ठेवणे तुमच्या कर्मावर अवलंबून आहे. या दिवशी विसरूनही मांस, मदिरा किंवा कोणत्याही अनैतिक कामात पडू नका, अन्यथा हनुमानजींचा कोप तुम्हाला सहन करावा लागेल. तुमचा संयम आणि तुमची भक्तीच या मंगळवारी तुमची ढाल बनेल. ज्यांच्या मनात हनुमानजीबद्दल आणि प्रभू श्रीरामाबद्दल खरी श्रद्धा आणि त्यांनाच या शुभ घटनाचा लाभ मिळेल. हा मंगळवार तुमच्या धैर्याची परीक्षा घेणारा असेल. लक्षात ठेवा, संकटे कितीही डोंगरा एवढी असली तरी संकटमोचन तुमच्या पाठीशी उभे आहे. त्यामुळे न घाबरता या दिवसाचा सामना करा आणि सांगितलेले उपाय पूर्ण विश्वासाने करा. केवळ वेळ निघून जाण्यापूर्वी स्वतःला सावरून घ्या. तर वृषभ
वृषभ राशीच्या जातकांनो, बजरंगबलीचा हा वरदहस्त तुमच्या आयुष्यात नक्कीच एक सुवर्णकाळ घेऊन येणार आहे. जर तुम्हाला हनुमानजीच्या अफाट शक्तीवर आणि त्यांच्या कृपेवर मनापासून विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये जय बजरंगबली किंवा जय श्रीराम असे नक्की लिहा. तुमची ही एक कमेंट तुमच्या जीवनातील संकटाला दूर करण्यासाठी सकारात्मक ऊर्जेचे कार्य करेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा आणि अशाच अचूक राशी भविष्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. जय बजरंगबली.